Hello students, welcome to Bridge course 7th standard science activity sheet number 25. Last video we learned about the magnet and type of magnet. Now in this video we are going to learn about the characteristic or the some properties of the magnet. Let's take a look. That is the characteristic of magnet. Look here, all these pictures, in pictures different magnetic activity are done. Let's start this activity. First upon, the first characteristic of the magnet is a magnet always settle in north south direction. या व्हिडिओमध्ये आपण चुंबकाची वैशिष्ट्ये कोणती ते बघणार आहोत. चुंबकाची वैशिष्ट्ये म्हणजेच पहिलं वैशिष्ट्य आहे चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहतो. उत्तर ध्रुव एन ने दर्शवलं जातं तर दक्षिण ध्रुव एस ने दर्शवलं जातं. दॅट इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज दॅट take a bar magnet, tie a thread to the center of a bar magnet and hang it from a stand. Let it settle. It settles in the north south direction. इथे बघा या ॲक्टिव्हिटीमध्ये काय केलं आहे तर पहिल्यांदा एक बार मॅग्नेट घेतलं आहे. बार मॅग्नेट हे मध्यावरती एका दोरीला बांधलं आहे आणि ते एका स्टँडला अडकवलं गेलं. एक बार मॅग्नेट किंवा पट्टी चुंबक घेऊन स्टँडला दोऱ्याने लटकवा आणि गोल फिरवा. स्थिर झाल्यानंतर तो दक्षिण उत्तर स्थिर राहतो. म्हणजेच प्रत्येक वेळी ह्या अशी जी कृती आपण केली जाते त्या कृतीमध्येच आपल्याला प्रत्येक वेळी चुंबक उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहतो. यावरून फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मॅग्नेट इज प्रूव्ह. दॅट इज द मॅग्नेट ऑलवेज सेटल इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. नाऊ look here the second picture. In this picture take a one bar magnet in which there are the magnetic field or the magnetic field is created above the magnet, or we can say that the magnetic force is concentrated at the two end of the or the pole of the magnet. The activity is that place some iron fillings on the sheet of the paper and pass a bar magnet over them. आता ही दुसरी प्रॉपर्टी नेमकी काय आहे तर चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवांकडे एकटवलेले असते. चित्राचं निरीक्षण करा. तुम्हाला दिसतंय की जो लोखंडाचा कीस आहे हा लोखंडाचा कीस मॅग्नेटच्या दोन्ही बाजूंना टोकांना आपण ज्याला पोल म्हणतो नॉर्थ अँड साऊथ पोल इथं जास्त चिकटलेला दिसतो. तर मध्यावरती हा जो लोखंडाचा चुरा कमी प्रमाणात चिकटलेला दिसतो. इट मीन्स दॅट द मॅग्नेटिक फोर्स कॉन्सन्ट्रेटेड ॲट द टू एंड ऑर द पोल्स ऑफ द मॅग्नेट. The first property is that the magnet always settle in the north-south direction, and the second property is that the magnet force is concentrated at the two ends or pole of the magnet. Now the third picture. In this third picture, आता या चित्रामध्ये काय केलं तर एका बार मॅग्नेटचे दोन तुकडे केलेत. बघा पहिला एक पूर्ण बार मॅग्नेट त्याचे परत दोन तुकडे केल्यानंतर त्याचे दोन भागामध्ये विभाजन झालं. परत दुसऱ्या भागांमध्ये परत दोन भागांमध्ये विभाजन केले. पण प्रत्येक वेळी असे केले तरीही चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता आले
नाहीत. म्हणजेच ज्यावेळी आपण बार मॅग्नेट मध्यावरती त्याचे 2 तुकडे करतो तेव्हा त्यावेळी नॉर्थ पोल अँड साऊथ पोल दोन्ही क्रिएट होतात. इट मीन्स दॅट द थर्ड प्रॉपर्टी इज दॅट इफ अ मॅग्नेट इज डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स, 2 independent magnets are formed. It means that the 2 poles of the magnet cannot be separated from each other. थोडक्यात चुंबकाचे 2 भाग केल्यास स्वतंत्र 2 चुंबक तयार होतात. म्हणजे चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. दिस इज अ थर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी मॅग्नेट. नाऊ लुक द फोर्थ पिक्चर. आता ह्या चित्रामध्ये फोर्थ पिक्चर बघा. या चौथ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं तर चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. इथे दिस इज अ फोर्थ पिक्चर इन विच देर इज अ magnetic force or the magnetism is created in amagnetic substances or non-magnetic substances. ज्यावेळी चुंबकाच्या सानिध्यामध्ये एखादा पदार्थ नेला जातो त्यावेळी त्यालाही चुंबकत्व प्राप्त झालेले असते. फॉर एक्झाम्पल पहिल्या चित्रामध्ये बघा, ज्यावेळी वरती बार मॅग्नेट आहे आणि त्याच्या खाली एक चुंबकीय पदार्थ आहे जो चुंबकाकडे आकर्षितला गेला आहे आणि त्याचबरोबर खाली लोखंडाचा कीस आहे. ज्यावेळी आपण लोखंडाच्या कीसवरून असा सबस्टन्स फिरवतो त्यावेळी त्याला लोखंडाचा कीस आकर्षित होतो कारण चुंबक त्याच्या सानिध्यामध्ये आहे. आणि दुसऱ्या पिक्चर्समध्ये आपल्याला क्लिअरली दिसतं की ज्यावेळी आपण चुंबक त्या मटेरियलपासून म्हणजे मॅग्नेटिक मटेरियलपासून जेव्हा दूर करतो तेव्हा लोखंडाचा कीस हा ॲटोमॅटिक खाली पडतो. इट मीन्स दॅट अ मॅग्नेटिक मटेरियल acquires a magnetism when placed near a magnet. This magnetism is called induced magnetism. म्हणजे ज्यावेळी चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. आणखीन एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण एक लहानपणी प्रयोग करून बघितला होता की ज्याच्यामध्ये ज्यावेळी आपण चुंबकाला टाचण्या जर त्या चिकटल्या गेल्या तर टाचण्यांना परत दुसरी एक टाचणी चिकटते. अशा प्रकारे आपण एक शृंखला तयार करू शकतो ज्यावेळी मॅग्नेट हे टाचण्यांच्या सान्निध्यामध्ये असतं. म्हणजे थोडक्यात चुंबकाच्या सानिध्यामध्ये चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होतं. दिस इज दी फोर्थ कॅरेक्टरिस्टिक. A magnetic material acquires magnetism when placed near a magnet. This magnetism is called as the induced magnetism. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं हे मॅग्नेटिझम असतं, त्याला परावर्तित मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट प्रॉपर्टी, लुक हिअर इन दिस पिक्चर्स when two poles or like poles come close to each other, then there is a repulsion, and when two opposite pole of the magnet come close to each other there is a attraction. Look here this picture, when the north and north pole is come towards, there is a repulsion between these two poles. म्हणजे ज्यावेळी चुंबकाचा सजातीय ध्रुव म्हणजे सारखाच ध्रुव हा एकत्र येतो तेव्हा रिपल्शन असतं. दोन्ही ध्रुव एकमेकांपासून दूर जातात. चित्रामध्ये तुम्हाला क्लिअरली इथे दिसते नॉर्थ किंवा साऊथ दोन्ही सजातीय ध्रुव जर एकमेकांजवळ आले तर ते एकमेकांपासून दूर जातात. याविरोधात जेव्हा नॉर्थ अँड साऊथ पोल्स कम क्लोजर देअर इज अ अट्रॅक्शन बिटवीन दिस टू पोल्स. इट मीन्स दॅट द रिपल्शन is occur when the two like poles of the magnet come close while there is attraction between the opposite poles. चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये
रिपल्शन प्रतिकर्षण असते, तर चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण म्हणजेच अट्रॅक्शन असते. अँड द लास्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मॅग्नेट इज दॅट the magnetic object acquires temporary magnetism by following method. It lasts for a short while. आता ही काय मेथड आहे तर आपण ती बघूया. एक सुई किंवा खिळा घेऊन त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चुंबक घासत नेल्यास त्यामध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होते. म्हणजेच मॅग्नेटिक ऑब्जेक्ट ॲक्वायर्स टेम्पररी मॅग्नेटिझम. मॅग्नेटिक ऑब्जेक्ट चुंबकीय पदार्थ ज्यावेळी आपण खिळ्यावरती सतत घासत राहिलो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सतत घासत राहिलो तर त्या खिळ्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये चुंबकत्व निर्माण होतं. दिस इज दी लास्ट प्रॉपर्टी. सो इन दिस व्हिडिओ वी लर्न अबाउट द 6 characteristic of the magnet. The first characteristic is that a magnet always settle in north south direction. चुंबक हे प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहते. उत्तर ध्रुव हा N अक्षराने दर्शवतात तर दक्षिण ध्रुव S या अक्षराने दर्शवतात. The second characteristic of the magnet is that there is a magnetic force is concentrated at the two ends or the poles of the magnet. चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवांकडे एकवटले असते. The third characteristic is that if a magnet is divided into two parts, two independent magnets are formed. जेव्हा चुंबकाचे 2 भाग केले असल्यास स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजेच चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. The two poles of the magnets cannot be separated from each other. The fourth characteristic is that the चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. A magnetic material acquires magnetism when placed near a magnet. This magnetism is called induced magnetism. And the fifth characteristic, there is a repulsion between the like poles of the magnet while there is an attraction between the opposite poles. चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. मॅग्नेटिक object acquires temporary magnetism when it is slide repeatedly already 7 to 8 times, then magnetic object acquires temporary magnetism. चुंबकीय पदार्थांमध्ये तात्पुरते चुंबक तयार करता येते. याच्यासाठी चुंबकीय पदार्थांवरती सातत्याने कमीत कमी 7 ते 8 वेळा सतत चुंबक घासत नेले तर त्यामध्ये तात्पुरते स्वरूपामध्ये चुंबकत्व तयार होता येते. ओके.